कोणीतरी खूप छान लिहिले पहा. कधी कोणाच्या यशावर आणि संपत्तीवर जळू नका, कारण नियती कधीच कोणाच्या पदरात फुकट काही पडू देत नाही. जे यश त्याला मिळालेलं असतं ना, तेवढंच कष्ट, समर्पण, परिश्रम नियतीने आधीच त्याच्याकडून करून घेतलेले असतात. आणि जेवढा तो मोठा झालेला असतो ना, तेवढाच अपमान त्याने त्याच्या पडत्या काळात सहन केलेला असतो. आयुष्याने बरीच शिक आम्हाला दिलेली आहे. कोण आपलं, कोण परकं हे दाखवून दिलेलं आहे. आम्ही प्रत्येकासाठी भरपूर काही केलेलं आहे, पण प्रत्येकाने आम्हाला आमची जागाही दाखवून दिलेली आहे की आम्ही त्यांच्यासाठी महत्त्वाचे नाहीतच. बघा, आपण प्रत्येकाच्या मदतीला पडत असतो. ज्यावेळेस आपण एखाद्याला नाही म्हणायला शिकतो, त्यावेळेस आपण त्याच्यासाठी खूप वाईट होतो. मग तुम्ही ती 16 वर्षाची मेहनत असू द्या किंवा 18 वर्षाची असू द्या किंवा तुमच्या पूर्ण आयुष्याची मेहनत असू द्या, की तुमचं आयुष्य तुम्ही त्याच्यासाठी पूर्ण समर्पित केलेलं असतं. तर एखाद्या व्यक्तीला जर आपण नाही म्हणायला शिकलो किंवा त्याला आपण एखाद्या गोष्टीसाठी नाही बोललं, तर ती व्यक्ती आपल्याला आपली जागा तर दाखवतच असते, पण ती आपल्याला तळतळाट पण देत असते. पण याच्यातने आहे ना, आपलं काही वाईट होत नसतं, कारण नियतीला माहिती असतं, देवाला माहिती असतं की आपल्या नाही म्हणण्याच्या मागं नक्की काय कारण असतं ते. आणि कोणाच्या ते म्हणे पहा, कावळ्याच्या श्रापाने गाई मरत नाही, तर कोणाच्या तळतळाटाने कोणाला काहीच फरक पडत नसतो. उलट ते जे तुम्ही कुविचार केलेले असतात आमच्याबद्दलचे, ते तुम्ही तुमच्याच पदरात घेत असतात, ते तुमच्याच लेकरांना लागत असतात. त्यामुळे असं लोकांना आहे ना, केव्हाच वाईट बोलायचं नाही. आपली नीतिमत्ता एकदम चांगली ठेवायची, आपलं केव्हाही चांगलंच होणार असतं. हाय हॅलो, कशा आहात सर्वजण? अर्थातच सर्वांनी मजेत असलं पाहिजे नाही. तर मी प्रत्येक व्हिडिओत कसं बोलते की जेणेकरून थोडे पॉईंट किंवा एक कोपरा ठरवत जावं स्वच्छ करण्यासाठी, की तुम्हाला त्याच्यामुळे त्रास होणार नाही. तर आज आहे ना, आपल्याला जिना साफ करायचा आहे. तर जिन्यामध्ये आहे ना, भरपूर दिवस झालं खूप घाण आहे, जी मला स्वच्छच करणं होईना घरातील कामांनी. तर म्हटलं चला आता जिना साफ करावा. आणि केस थोडे वाढत चालले आहेत, त्याच्यामुळे आहे ना, तो मधून असा भांग पडतोय. इकडचे निम्मे इकडचे निम्मे असं व्हायला लागले. तर असे केस वाढलेले आहेत आता माझे. तर मस्त असा हेअर कट करायचा आहे. बघूयात आता. थोडंसं म्हटलं कट पण मारावा, का तर वाढत चाललेत तर व्यवस्थित दिसत नाही आहेत. तर जाऊयात मग कुठेतरी हेअर कट वगैरे करायला मस्त सलूनमध्ये. आणि छान आता हेअर कट करायला आपण सुरुवात करणार आहोत. तर चलत मग जिना कसा स्वच्छ करते पहा. आणि अगोदर दाखवते मी तुम्हाला. भरपूर जिन्यात कचरा झालेला आहे आणि नाही होत सगळं एकटीनेच मॅनेज करणं आहे ना, थोडंसं त्रासदायक होतं, त्याच्यामुळे नाही होत. आणि वरती रेंटने भाडेकरी राहतात, तर लोक समजून घेत नाहीत थोडंसुद्धा. आपण स्वच्छ केलं की वरून ते सगळा कचरा खाली ढकलतात, त्यामुळे जास्त घाण होऊन जाते. आणि मला कोणाला बोलायला जास्त करून जमतच नाही की कुणाला दुखवतं. हा एकदा दोनदा आपण सांगायचं, पण एखादंच ऐकतच नसेल तर त्याला काहीच बोलायचं नाही, त्याच्यामुळे ते जास्त कचरा होऊन जातो. तर चलत जिन्यात जाताना इथं बसलेले आहेत पिलू दादा. तरी माती आणलेली होती मी झाडं लावण्यासाठी, तुम्हाला दाखवते मी. भरपूरच जास्त कचरा आहे. आणि हे रॅक आहे ना, हे रॅक पहिलं आहे माझं, तर याचा वापर छान असा मी करणार आहे, ते दाखवेल मी तुम्हाला. इथे आहे ना, जुनी कपडे आहेत जी मला पाण्यात सोडून द्यायची आहेत. तर पाहू शकता आहे. पार्लरची चेअर पण इथंच आहे माझी. त्याचबरोबर ह्या प्लेट्स आहेत गिरणीच्या. आणि हे मोटरचं खोकं आहे. तर याचं काहीतरी सचिन नाही लागणार आहे, त्याच्यामुळे नाही इथंच आहे. आणि यामध्ये या बास्केटमध्ये पण आहे ना, जुनी कपडे आहेत. आणि काही गोष्टी आहेत ना, ज्या आपल्याला स्वच्छतेसाठी लागतात त्या इथंच असतात. तसं की हा बांबू, हा वायपर, हे पिलू दादाला बसायचं पोतं आहे, यशची जुनी बॅटे खेळायची, तर कांदे वगैरे. तर धान्य आहे ना, मी थोडंफार इथंच ठेवते. ते गिरण आहे. तर भरपूर असा कचरा झालेला आहे. चला स्वच्छ करू. भरपूर म्हणजे भरपूर कचरा आहे, कोणी नावे ठेवू नका, कारण भरपूर अशी कामं असतात, त्याच्यामुळे थोडंसं इग्नोर होतं का एखाद्या पॉईंटला, कारण तो एरिया माझ्याकडून जास्त वापरण्यात नसतो, त्यामुळे थोडंसं तिथं कचरा जास्तच झालेला आहे, जास्तच. चला, ह्या पिशव्या कचरा आहे ना, हा वरूनच फेकण्यात आलेला आहे भाडेकऱ्यांचा. ही ऑइलची बॉटल आहे, ऑइल सांडलेली आहे खाली. ते ग्रिलला वगैरे ऑइल करायचं, म्हणजे ते गेट आहे त्याला ऑइल करण्यासाठी ते ऑइल. अगोदर सगळं बाहेर काढू आपण, नंतर मग व्यवस्थित करू.
पॅकचा आहे ना भरपूर छान असा मी वापर करणार आहे. ते माझ्या 2 दिवस झाले डोक्यात चालू आहे. बघू होत असलं शक्यता आहे ना याचा वापर करू, कारण याला विकून जास्त पैसे वगैरे भेटत नाहीत. आणि त्याचबरोबर अजून एक स्टीलचं रॅक आहे, म्हणजे भाडेकऱ्यांच्या रूममध्ये आहे. ते आम्ही त्यांना तसंच वापरायला दिलेलं आहे. म्हणजे 2-3 वर्ष झालं एका भाडेकऱ्यांसाठी ते ठेवलेलं होतं, त्यांना दिलेलं होतं. ते तसंच आहे त्यांच्या रूममध्ये, तर तसंच ठेवले. आणि इथं पण खाली येऊन राहडा घालण्यापेक्षा ते तिथं स्वच्छ राहील ह्या हिशोबाने. पण कोणी स्वच्छ ठेवत नाही, स्वतःचं असलं तरच लोक काळजी घेतात. पण जाऊ द्या, ते याचा आहे ना छान असा वापर करणार आहे. तर याच्यात आहे ना थोडीशी, आणि इथं गिरण असल्यामुळे आहे ना त्याचा पण फुफुटा भरपूर उरतो, त्याच्यामुळे थोडंसं जास्तच घाण होऊन जातो हा एरिया. 3 आठवडे तरी झालं असं मी स्वच्छ केलेलं. आणि गौराईचं स्टँड आहे. तर चप्पल स्टँड आहे. तर इथं आहे ना, तर चला आता सर्व पटपट सेट करते, सर्व कामं आवरते तुम्हाला दाखवते. तर छान असं जिना साफ करायला आहे ना मला 1च तास गेला, जास्त वेळ नाही लागणार. आणि जिन्याखाली आहे ना महत्त्वाचे सामान जे आपल्याला केव्हा ना केव्हा लागत असतं ना, तर तेच आपण स्टोअर करून ठेवत असतो. का आता माझ्याकडे एक्स्ट्राची स्टोअर रूम वगैरे नाही आहे, मग जे सामान असतं ते तिथंच असतं. तर त्याच्यामुळे आहे ना थोडासा पसारा होतो आणि थोडीशी अडचण पण त्या ठिकाणी आहे. पण एवढी पण नाही आहे, ती मी स्वच्छ केलेली आहे. आणि कंटिन्यू म्हणजे सारखं चालूच असतं बरं का. फक्त एवढंच आहे की रोजची रोज तिथं स्वच्छता होत नाही आणि होऊही शकत नाही, का तर तो एरिया माझ्याकडून जास्त वापरण्यातच येत नाही. त्यामुळे आहे ना 3 आठवड्यातून एकदा ते स्वच्छ होतं. आणि आता स्वच्छ केले ना इथे जास्त घाण होणार नाही, का तर आत्ता आहे ना फ्लॅट वगैरे सगळे म्हणजे बंद आहेत, म्हणजे सगळे गावाला वगैरे गेलेले आहेत, सुट्टी उन्हाळ्याची आहे. त्याच्यामुळे आता हा एरिया जास्त करून स्वच्छच राहणार आहे. तर छान असं क्लिनिंग वगैरे केलेलं आहे आणि जेवणाची तयारी केली. आणि सगळं झाल्याच्यानंतरनं स्वयंपाक बनवलं मी. मस्त अशी राजम्याची भाजी बनवली होती. आणि भाजी आता एवढ्यात तर काय केले मी, सचिनसाठी आणि माझ्यासाठी तुपातलीच भाजी बनवते. दुपारचं जेवण झालं आणि एवढ्यात काय माहिती कसं काय, पण सारखी क्रेविंग होती, भूक लागते. तर भूक लागल्यानंतर चहा टोस्ट खाणे हे चुकीचं आहे. आता हे सगळं सोडून द्यायचं चाललं आहे माझं. तर चहा वगैरे झाला आणि थोडीशी अशी यशचा कॉल येत नव्हतं, त्यामुळे थोडीशी निराशा झाली होती. तर सचिन बोलले जा आपल्या टेरेसला जाऊन मस्तपैकी हवेशीर बसा. तर म्हटलं चला तासच बसण्यापेक्षा आपण काहीतरी करूयात. आणि आहे ना रात्रीचे म्हणजे एक दिवशी काय झालं, चोरांनी खिडकी उघडली. आता रात्रीची खिडकी कोण उघडणार, तर त्याच्यामुळे आहे ना मला तर काही झोप लागत नव्हती. एक रात्र झोप नाही झाली की दुसरे 2 दिवस तरी आहे ना तब्येत बिघडूनच जाते. तर 2 दिवस आहे ना झोप पण व्यवस्थित नव्हती, त्यामुळे असं म्हणजे वेगळंच फील तर होत होतं. आणि काहीच कामात असं इंटरेस्ट नव्हता राहिलेला. त्याच्यामुळे आहे ना सोमवारी मार्केटवरून भाजी वगैरे घेऊन आल्यानंतर मी सर्व एकत्र तसंच पॅक करून फ्रीजमध्ये ठेवून दिलं. आणि हा मंगळवारचा व्हिडिओ आहे. तर म्हटलं चला आता सगळं स्वच्छ वगैरे करून घ्याव्यात भाजीपाला वगैरे, त्यामुळे सगळं घेऊन मी टेरेसला आलेले होते. तर म्हटलं आणि छान असे कंटेनरमध्ये म्हणजे डब्यामध्ये, प्लॅस्टिकचा डबा असू द्या, स्टीलचा डबा असू द्या, किंवा तुमच्याकडे जर काचेचे डबे असतील तर तुम्ही त्याच्यातही स्टोअर करून भाजीपाला ठेवू शकता. याने आहे ना भाजीपाला व्यवस्थित राहतो. तर म्हटलं चला आता आपण व्हिडिओ तर बनवणार आहेत. तर मस्त असा सूर्य पण मावळतीला चाललेला आहे. तर छान असं सूर्याकडे पाहत पाहत मस्त अशी कॉफीचा मस्त आनंद घ्यावा. तर परी आणि मी वरती आलेलो होतो. तर परीला पण थोडंसं बोर झालं होतं, का तर तिच्यासोबत पण खेळायला ते कोणच नाही आहे आणि ती पण कंटिन्यू घरामध्येच असते. तर म्हटलं चला आपण हवेशीर थोडंसं फिरून येऊ, का तर तिला पण आहे ना घर सोडून कुठं जायला इंटरेस्ट नाही आहे. आम्ही दोघी कंटिन्यू सोबतच असतो. तर ती माझी मैत्रीण आणि मी तिची मैत्रीण हे आहे. आणि हेच बॉन्डिंग खरंच खूप छान आहे. आईने केव्हा पण आपल्या लेकीची मैत्रीण व्हावी किंवा लेकीने ही आईची मैत्रीण व्हावी. मग काय कोणाची गरज आहे आपल्याला, काहीच कुठल्या नात्यांचीही गरज नाही लागत आणि कुठल्या मैत्रिणीचीही गरज नाही लागत. त्यामुळे आमचं बॉन्डिंग हे खूप छान आहे दोघींचं. तर ती शूट करत होती, म्हटली मम्मा मी शूट करते तुझं, तू कर भाजी साफ. तर आपण गवार ज्यावेळेस साफ करतो ना त्यावेळेस तिच्या ज्या कडच्या शिरा असतात ना त्या काढायच्या, म्हणजे भाजी एकदम टेस्टी होते. आणि का काढतात हे पण जास्त करून मला माहिती नाही आहे बरं का, पण आपली आई काढते त्यामुळे आपण पण काढतो. पण आपण जे ते शिरा तशाच ठेवल्या तर भाजी व्यवस्थित होत नाही, एवढं तर मला नक्कीच माहिती आहे. तर सर्व भाजीपाला वगैरे व्यवस्थित कंटेनरमध्ये पॅक केला. तसंच आपण भाजीपाला व्यवस्थित ठेवला तर एकदम व्यवस्थित तो 8-15 दिवस सहज भाजी टिकते, खराब होणार नाही आहे. तर घेवड्याची शेंग मी पावशेर आणलेली होती
आणि गवार गावरण होती, पण रेट खरंच खूप कमी झालेत भाजीपाल्यांचे, कशामुळे मला माहिती नाही. पण गवार खूप छान रेटने मला भेटली, त्याच्यामुळे मी आहे ना हाफ के जी घेऊन आले. आणि मुख्य पण ती कूस असते ना, गावरण गवार आपण बोलतो, तर ती होतात. ती पण एका जारमध्ये म्हणजे बरणीमध्ये आपण भरून ठेवूयात. तर अशा प्रकारे जर आपण फुले जरी स्टोअर करून ठेवली ना, तर फुले पण 8-8 दिवस राहू शकतात. फक्त आहे ना ते आणल्यावरती थोडीशी सुकून द्यायची. म्हणजे बघा काय काय फुलांना आहे ना पाणी मारून देतात, तर तशी फुलं न घेता ज्याच्यावर पाणी मारलेलं नाही अशी फुलं जर असतील ना, तर ते 8-10 दिवस सहज राहतात. 12-15 दिवस म्हटलं तर ती राहतात, फक्त त्याच्यावर पाणी वगैरे नसावे. तर पटपट सगळं सेट करून घेतलं फ्रीज आणि म्हटलं चला स्वयंपाक करून घ्यावा. आणि आहूंना तर लेटच होत असतो आणि माझं आहे ना 7:30च्या नंतरनं जेवायचं मन होत नाही आणि पित्तामुळे मी ते करत पण नाही. माझं 7:30पर्यंत जेवण होऊन जात असतं. ते इथे आहे ना भोपळा आणि कारलं पण मी ठेवून घेतलं. सायंकाळची दिवाबत्ती झाली, धूप दीप लावलं, तुळशीपाशी पण पूजा झाली आपली. आणि नंतरनं स्वयंपाक केला. स्वयंपाक झाला की देवाला प्रसाद पण दाखवून झाला. आणि पाऊस आहे ना, पावसाचं वातावरण झालं, आभाळ होतं, विजा कडकडत होत्या. ते बोलले चला आपण टेरेसला जाऊ. तर त्यांचं ताट वगैरे घेऊन वरती आलो आणि हे एक्स्ट्राचं घेऊन आले का, तर टेरेसला गेलेलो होतो वरती आणि सारखं खालीवर करण्यापेक्षा त्यापेक्षा म्हटलं चला ते एकदाच भरपूर असं जेवण त्यांना घेऊन जावं. तर मस्त असा खरडा, चपाती, कांद्याची पात, बेसन, मसाला भात असा आजचा मेनू होता. आणि त्याचबरोबर हे जेवणामध्ये बॉबी पण होत्या. तर आजचा व्हिडिओ असा होता. आय होप व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स.